Good morning, all officials, my colleague teachers, participants of this online class, and once again, a big hi, my all sweet champion students. Once again, me, Vaishali Gopinath Kadam from Jilla Parishad Primary School, Kolar, Taluka Pathardi, I heartily welcome you in this class of Mission Aram presented by Jilla Parishad Ahmednagar and co-hosting by Team Pathardi. Today is second class of this unit. My unit is creative thinking. My unit is creative thinking and sub-unit is puzzles and riddles. Solving puzzles and riddles with clues. We have taken a class last Tuesday. Today, I am presenting the second part of this topic, that is puzzles, riddles, and solving with clues. तुम्हाला आठवत असेल की पझल्स अँड रिडर्स विषयी मी मागच्या वेळी तुम्हाला एक छोटीशी आठवण सांगितली होती की आजी ज्यावेळी आम्हाला कोडी सांगायची त्यावेळी ती कोडी सोडवताना आम्हाला खूप आनंद यायचा आणि ती कोडी सोडवताना आजीने काही क्लूज दिलेले असायचे त्याप्रमाणे आपण मागच्या पिरियडला काही कोडी सोडवलेली आहेत आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं पझल्स अँड रिडल्स यामध्ये दोन प्रकारची कोडी असतात ही कोडी म्हणजे आपल्या डोक्याला ताण देणारी कोडी असतात आणि काही कोडी असतात की ती शब्द पूर्ण करण्यासाठी असतात डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे जे पझल्स आहेत आणि रिडल्स आहेत ते आपण मागच्या पिरियडला पाहिलेले आहेत मागच्या पिरियडला आपण डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे जे म्हणजे वर्णन केलेले जे पझल्स आहेत ते सोडलेले होते तुम्हाला आठवत असेल की आपण जर I am an animal living in water and I have fins. असे जर क्लूज दिले तर तुम्ही लगेच गेस करतात की इट मस्ट बी अ फिश किंवा I am an animal. I can live in water and on land too. I am huge in shape. I am very strong. असं ज्यावेळेस मी तुम्हाला कोड टाकलं होतं त्यावेळी तुम्ही लगेच गेस केलं होतं की इट मस्ट बी अ क्रोकोडाईल कारण ज्यावेळेस मी ऑप्शन दिले होते फिश फ्रॉग क्रोकोडाईल अँड क्रॅब त्यावेळेस तुम्ही विचार केला होता की फिश पाण्यात राहू शकतो पण तो जमिनीवर राहू शकत नाही इट कॅन लिव्ह इन वॉटर बट कॅनॉट सर्वाइव्ह ऑन लँड क्रॅब कॅन लिव्ह इन वॉटर अँड ऑन लँड टू पण तो काही ह्यूज नाही स्ट्रॉंग नाही तसंच फिशचं फिश ऑल्सो कॅन लिव्ह इन वॉटर अँड ऑन लँड बट इट इज नॉट स्ट्रॉंग इट इज नॉट ह्यूज आणि मग त्यावेळी तुम्ही फिक्स केलं की इट मस्ट बी क्रोकोडाईल मग अशा वेळी ज्यावेळी तुम्ही पझल्स आणि रिडल्स सॉल्व्ह करत असतात त्यावेळी तुम्ही तुमचा ब्रेनचा यूज करत असतात त्याचा सुद्धा एक पार्ट आहे तो म्हणजे क्रॉसवर्ड पझल्स तुम्हाला मी किशोर मासिकाचं उदाहरण दिलं होतं की किशोर मासिकामध्ये चित्रांच्या साहाय्याने आपल्याला वेगवेगळे शब्दकोडे पूर्ण करायचे असतात आणि किशोर मासिकाने असे एक चांगली गोष्ट चालू केलेली आहे की मराठी विभाग पण आहे म्हणजे मराठी विभागाचं सुद्धा कोड असतं त्याचप्रमाणे एक इंग्लिश विभाग सुद्धा केलेला आहे की जिथे इंग्लिशमध्ये तुम्हाला ते क्रॉसवर्ड पझल सोडवायचं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा हे क्रॉसवर्ड पझल्स असतात आज आपण क्रॉसवर्ड पझल्स याविषयी माहिती घेणार आहोत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे क्रॉसवर्ड पझल आपल्या जीवनात रोज सोडत असतात पहा आता ज्यावेळी तुम्हाला सांगितलेलं असतं की तुम्ही मैत्रिणीमध्ये सहज बसले एक छोटासा गेम खेळतात
किंवा एखाद्या पिरियडला तुम्हाला अभ्यास करून करून खूप कंटाळा आला किंवा थोडासा मेंदू थकल्यासारखा झालेला आहे, तर त्यावेळी तुम्ही ब्रेन फ्रेश करण्यासाठी काय करतात? टीचर्सला म्हणतात, टीचर वी वॉन्ट सम रिफ्रेशमेंट. आणि माझ्यासारखे टीचर काय करतात? त्या रिफ्रेशमेंट मध्ये तुमचा थोडासा अभ्यास शोधण्याचा प्रयत्न करतात. मग त्या काय म्हणतात की चला आपण छोटेसे कोडे घालूया. मी तुम्हाला एक कोडं घालते आणि ते तुम्ही सोडवा. मग ज्यावेळी मी कोडं घालते की पहा, एक 5 लेटर वर्ड आहे, त्याची सुरुवात एच ने झालेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये राहतात, तुम्ही विचार करायला लागतात, अरे 5 लेटर वर्ड आणि मी जिथे राहतोय, पहा तुम्ही दिवसभर शाळेत राहतात, घरी पण राहतात, मग तुम्ही मनातल्या मनात मोजायला लागतात. शाळेत राहतात म्हणजे स्कूलमध्ये, स्कूल स्पेलिंग किती लेटर्स आहे बरं? आणि घरी राहतात म्हणजे घराला शब्द आहे हाऊस, हाऊस स्पेलिंग किती लेटर्स आहे? मग HOUSE, हाऊस 5 लेटर वर्ड. स्कूल SCHOOL, तो आहे 6 लेटर वर्ड. पाहूया आपण. HOUSE and SCHOOL. Count the letters 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, 6. मी क्लू दिलेला होता की इट इज 5 लेटर वर्ड अँड यू लिव्ह इन इट. त्यावेळी तुम्ही लगेच विचार करता इट इज हाऊस. अशा वेळी एक प्रकारच क्रॉसवर्ड पझलच आहे. एक पझल आहे आणि हे पझल ज्यावेळी आपण क्रॉसवर्ड मध्ये मांडतो इट इज कॉल्ड क्रॉसवर्ड पझल. क्रॉसवर्ड पझल सोडवण्याचे अनेक फायदे आहेत. पहा आता क्रॉसवर्ड पझल्स म्हणजे काय ते एकदा आपण समजून घेऊया. व्हॉट इज अ क्रॉसवर्ड पझल? कॅन यू सी इट? पहा आता मी तसं तुम्हाला अगदी ओरली पण सांगू शकत होते की क्रॉसवर्ड पझल्स म्हणजे काय आहेत. पण ज्यावेळी आपण स्कॉलर्सचा अभ्यास करतो, इंग्लिश सब्जेक्टचा अभ्यास करतो, त्यात वेगवेगळे टॉपिक घेतो, त्यावेळी आपली व्होकॅब्युलरी चांगली असली पाहिजे, वेगवेगळे स्पेलिंग आपल्याला माहिती असले पाहिजेत, वेगवेगळे वर्ड आणि त्यांचे मिनिंग आपल्याला माहित असले पाहिजेत. म्हणून हे मी रिटर्न मध्ये लिहिलेलं आहे. रिटर्न मध्ये तुम्हाला दाखवते आहे. कारण ओरली जरी मी सांगितलं तरी बरेचसे शब्द तुम्हाला नवीन येणार आहेत. त्या नवीन शब्दांचे स्पेलिंग तुम्हाला माहित झाले पाहिजेत. म्हणून हे तुम्हाला समोर दिलेलं आहे. ज्यावेळी मी तुम्हाला व्हॉट इज क्रॉसवर्ड पझल हे सांगते त्यावेळी तुम्ही त्या शब्दांकडे लक्ष द्या. पहा, अ क्रॉसवर्ड पझल इज अ वर्ड गेम वेअर यू fill in words, complete a grid of clues. क्रॉसवर्ड पझल हे असे एक प्रकारचं पझल आहे की ज्यामध्ये तुम्ही वर्ड्स फिल करतात. आता तुम्ही मगाशी मी जे तुम्हाला अन ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर अँड ऑन लँड टू हे जे पझल घातलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एक शब्द शोधायचा होता, एक नाव शोधायचं होतं, एकच आन्सर होतं. या ठिकाणी मात्र तुम्हाला अनेक वर्ड शोधायचे असतात. फॉर एक्झाम्पल आता क्रॉसवर्ड पझल मध्ये अशा प्रकारचे बॉक्सेस असतात. अशा प्रकारचे बॉक्सेस आणि त्यामध्ये दिलेल्या क्लूज प्रमाणे तुम्हाला लेटर्स भरून ते वर्ड पूर्ण करायचे असतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की क्रॉसवर्ड पझल इज अ गेम. हा एक गेम आहे. तिथे तुम्हाला कोणतंही उत्तर पाठ करायचं नाहीये, कुठलीही घोकमपट्टी करायची नाहीये, बाय हार्ट करायचं नाहीये. तुम्हाला तिथे एक जस्ट ॲज अ गेम एक आनंद घेत घेत क्रॉसवर्ड पझल पूर्ण करायचं असतं. म्हणून टेक इट ॲज अ गेम अँड fill the words with given clues. Also, a crossword puzzle is a word game. If
लाईक अ पझल विथ वर्ड्स. काय पझल्स आहेत, त्यात फक्त आपल्याला वर्ड्स फिल करायचे आहेत आणि एकापेक्षा जास्त वर्ड्स तयार होणार आहेत. म्हणजे जे आपण डिस्क्रिप्टिव्ह पझल पाहिले त्यापेक्षा याच्यात वेगळे पण काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह पझल मध्ये एकच आन्सर आहे आणि यामध्ये मात्र 2-3 प्रकारचे वर्ड्स एकत्र येतात. कधी कधी 2-4 एकापेक्षा जास्त लेटर्स सुद्धा आपल्याला फिल करावे लागतात. हाऊ टू सॉल्व्ह अ क्रॉसवर्ड पझल. आता क्रॉसवर्ड पझल ज्यावेळेस आपल्याला सोडवायचं आहे ते सोडवत असताना आपल्याला काही ट्रिक्स वापरायला लागतात. कारण कोणताही प्रश्न ज्यावेळेस सोडवायचा असतो तो प्रश्न, जसं तुम्ही एखाद्या धड्यातील प्रश्नांची उत्तर देताना धडा वाचलेला असतो आणि त्यातले पॉइंट्स नोट केलेले असतात, त्याप्रमाणे क्रॉसवर्ड पझल सोडवताना सुद्धा त्यातले क्लूज नोट करावे लागतात. म्हणून रीड द क्लूज, अंडरस्टँड व्हॉट द क्लूज इज आस्किंग फॉर. ज्यावेळी आपण पझल वाचतो त्यातले सगळे क्लूज वाचायचे. मागच्या वेळी मी पहा तुम्हाला आठवत असेल मागचा माझा टास्क, ते क्वेश्चन रीड केल्यानंतर मी त्यातल्या महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करत होते. ते सगळे महत्वाचे शब्द म्हणजे क्लूज होते. त्या क्लूजला अंडरलाईन करायचं. त्या क्लूज काय मागतंय, त्या क्लूजचा अर्थ काय आहे तो समजून घ्यायचा. अंडरस्टँड व्हॉट द क्लूज इज आस्किंग फॉर. क्लू कशासाठी काय विचारताय तर विचार करायचा आणि मग पुढे जायचं. त्यानंतर फाइंड द आन्सर, थिंक ऑफ अ वर्ड दॅट फिट्स इन द क्लूज. आता त्या ठिकाणी तुम्ही ते जसं मगाशी मी तुम्हाला एक हाऊस आणि स्कूलचं उदाहरण दिलं. अ वर्ड, 5 letter वर्ड अँड वी लिव्ह इन इट. असं ज्यावेळी म्हटलं त्यावेळी तुम्ही विचार केला की याच्यात फिट कोणता शब्द होणार आहे, आपण राहतो त्यावेळी तुमच्या मनात 2 शब्द आले, हाऊस आणि स्कूल. पण त्यानंतर तुम्ही पुढे पुढे विचार केला की 5 letters वर्ड की कशामध्ये फिट होत आहे, तर यामध्ये फिट होणारा वर्ड म्हणजे हाऊस आहे. म्हणून मग तुम्ही पुढे पुढे गेलात आणि हाऊस हे शब्द सिलेक्ट केलात. फाइंड द आन्सर, थिंक ऑफ अ वर्ड दॅट फिट द क्लूज, देन फिल इन द ग्रीड. आणि ते जे आन्सर आहे ते ह्या ग्रीड मध्ये भरून बघायचं आहे. कधी कधी असं होतं की आपण विचार केलेला शब्द उभे आडव्या बॉक्स मध्ये फिट होत नसेल तर अर्थ बदलून जातो. म्हणून उभा आणि आडवा अशा पद्धतीने हे वर्ड आपल्याला भरायचे आहेत, हे लेटर्स भरायचे आहेत आणि योग्य वर्ड तयार करायचे आहेत. फॉलो द रूल्स. आन्सर कॅन बी अक्रॉस मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड सर and also it can be from upward direction to downward direction. It means from top to bottom. आता तुम्ही म्हणाल की क्रॉसवर्ड पझल सोडवण्याचे फायदे काय आहेत. शिक्षणामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाही, तर आपण जे थिंकिंग करतो ते फार महत्वाचं आहे. आपण जो आपला नवीन अभ्यासक्रम आलेला आहे किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, निपुण भारत मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की वी हॅव टू ट्रेन अवर स्टुडंट्स थिंक क्रिटिकली. क्रिटिकल थिंकिंग आपल्याला करायचं आहे. आपल्यासमोर जे जे प्रॉब्लेम येणार आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला काय स्टेप्स फॉलो करावे लागतील हे तुम्हाला पाहायचं आहे. मागच्या वेळी तुम्हाला उदाहरण आठवत असेल की मी मागच्या वेळेस अनेक उदाहरण दिले होते की तुम्हाला जर ऑनलाईन क्लास करायचा आहे, घरी मोबाईल उपलब्ध नाही, तर तुम्ही काय काय कराल. आणि मग त्यावेळी तुम्ही आपल्याला मोबाईल कुणाकडून उपलब्ध होऊ शकतो, कुणाच्या मोबाईलला नेट असेल, कोण आपल्याला इझिली मोबाईल देऊ शकतंय, कोणाकडे अँड्रॉइड फोन आहे, या सगळ्या पायऱ्यांचा विचार करून मोबाईल तुम्ही सर्च केला. म्हणजे एक प्रकारचं क्रिटिकल थिंकिंग झालं. क्रॉसवर्ड पझल सोडवल्याने आपली क्रिटिकल थिंकिंगची पॉवर इम्प्रूव्ह होते, क्रिटिकल थिंकिंग वाढतं. आणि क्रिटिकल थिंकिंग इज द बेसिस ऑफ ऑल एज्युकेशन. प्रत्येक शिक्षणाचा हा पाया आहे. कारण क्रिटिकल थिंकिंग केल्याशिवाय आपण कोणत्याही परफेक्ट सोल्युशन पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून क्रॉसवर्ड पझल सोडवण्याची जर जास्तीत जास्त प्रॅक्टिस असेल तर आपल्याला क्रिटिकल थिंकिंग वाढतं आणि आपलं जे स्टुडंट लाईफ आहे ते जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होतं.
कारण क्रॉसवर्ड पझल सोडवल्याने इट इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी अँड स्पेलिंग. आपल्याला आता मी मगाशी सांगितलं की ज्यावेळी आपल्याला वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत, इंग्लिश व्होकॅब्युलरी आपली चांगली असली पाहिजे. शब्द संपत्ती, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द संपत्ती, भरपूर इंग्लिश शब्द आपल्याला माहित असले पाहिजे. कारण भरपूर इंग्लिश शब्द माहित असतील तर आपल्याला त्या प्रश्नांचा अर्थ चांगला समजतो आणि हा जो बेनिफिट आहे तो आपल्याला क्रॉसवर्ड पझल सोडवल्यामुळे मिळत असतो. त्याचप्रमाणे इट बूस्ट मेमरी अँड कॉन्सन्ट्रेशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुमची मेमरी बूस्ट करतं, गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मदत करतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. पहा, तुम्हाला आता 1 तासभर ऑनलाईन क्लासला बसायचं आहे, तर तुम्हाला जर 1 तासभर एका जागेवर बसायला लावलं तर होते. पण जर तुम्हाला 1 तासभर या ठिकाणी बसायचं आहे, शिकवणाऱ्या विषयाकडे तुमचं पूर्ण लक्ष गेलं पाहिजे, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असलं पाहिजे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं काम हे क्रॉसवर्ड पझल्स करत असतात. म्हणून क्रॉसवर्ड पझल सोडवणं खूप गरजेचं आहे. मग अशा प्रकारे आज आपण क्रॉसवर्ड पझल्सचे फायदे पाहिले आणि ते क्रॉसवर्ड पझल सोडवल्याने आणखी एक अगदी महत्वाचा फायदा होणार आहे, तो म्हणजे आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 2 प्रश्न आपल्याला हमखास मार्क देऊन जाणार आहेत. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये या विषयावर 2 प्रश्न आपल्याला आलेले असतात. एक पझल आणि एक क्रॉसवर्ड पझल. मग आता आपण त्याची काहीतरी उदाहरणं पाहूया. पहा, this is the first example. Can you see it? Okay. Question is, choose proper set of letters to complete the names of colors. आता या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तिथे महत्वाचा क्लू आहे तो आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचा आहे. Set of letters to complete the names of colors. This is our clue. We have to complete the crossword as it can complete the names of colors. The first is dash PURPLE dash INK or I dash K and ORA dash GE. In this crossword puzzle, we have to find names of color. Let us try with options. आपण काय करूया आता, ऑप्शन्स थ्रू जाऊया. फर्स्ट ऑप्शन इज PNE. फर्स्ट ऑप्शन इज PNE. जर आपण फर्स्ट बॉक्स मध्ये P लिहिला, P PI. Second option is N. घेऊ कोणतं घेऊ, छोटा घ्यायचं. नाही, मला छोटी घ्यायची. N and third option is E. बघा काय करणार, PURPLE, ORANGE, orange, PINK, pink, GEY, हा काही कलर नाही, म्हणून दिस ऑप्शन इज
नॉट सुटेबल. मग आपण काय करूया, नेक्स्ट नेक्स्ट ऑप्शन पाहूया. PNR. PNR. पुन्हा ऑरेंज, GREY, ग्रे. ते सूट होऊ शकतं कारण पर्पल म्हणजे जांभळा, ऑरेंज म्हणजे नारंगी अँड ग्रे म्हणजे करडा. हे 3 कलरचे आपल्याला नावं माहिती आहे. तरी सुद्धा आपण पुढच्या ऑप्शनकडे पाहूया. आधी धक्का लागतोय का? हा, कारण आपल्याला माहित आहे की जरी आपल्याला अगदी फर्स्ट किंवा सेकंड ऑप्शन मध्ये उत्तर सापडले असं वाटलं, तरी सुद्धा आपण चारही ऑप्शन पडताळून पाहायचे आणि मगच उत्तर कन्फर्म करायचं. म्हणून आपण तिसरं ऑप्शन पाहूया. SNL. SNL. पर्पल. ओके. हा काही कलर नाही म्हणून इथेच आपलं तिसरं ऑप्शन सुद्धा कॅन्सल होईल. फोर्थ ऑप्शन इज FNA. जर आपण या ठिकाणी एफ लिहिला, त्याच्या ठिकाणी एन लिहिला, इथे ए लिहिला, तर काही कलर होत नाही. पर्पल इट इज नॉट पॉसिबल. सो फोर्थ ऑप्शन इज ऑल्सो cancelled. And it means second option PNR is the correct option. Orange and red. सेकंड ऑप्शन लिहिलं की आपलं क्रॉसवर्ड पझल पूर्ण झालं. नेक्स्ट इज next question is in the alphabet in the empty box to get name of an animal and its. आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी अशा प्रकारे वर्ड लेटर भरायचं आहे की ज्यावेळी आपल्याला काय काय देतो, क्लू शोधून. काय क्लू दिला आपल्याला, fill in the letter of alphabet in the empty box to get name of an animal and its animalचं नाव प्लस त्याचं काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग जर आपण फर्स्ट ऑप्शन पाहिलं, फर्स्ट ऑप्शन ट्राय केला, इट इज आर. जर आपण या एम्प्टी बॉक्स मध्ये आर लिहिला, इट इज द वर्ड इज कार अँड रार. आता काय, हा एक अर्थपूर्ण शब्द झाला आहे, बट इज इट एनी ॲनिमल? नो, कार इज नॉट एनी ॲनिमल. कार इज अ व्हेकल. आणि व्हेकल असल्यामुळे त्याच्या काही ऑइल, पण इथे शब्द तयार झाला रार. इट इज नॉट एनी मिनिंगफुल वर्ड. सो ऑप्शन आर, ऑप्शन वन इज कॅन्सल्ड. देन we will try second option. We will try second option. That is C. We will try second option P and write in the empty box. काय शब्द तयार झाला, CAP कॅप, RAP रॅप. दोन्हीही अर्थपूर्ण शब्द आहेत. कॅप सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे, इट इज मिनिंगफुल. आणि रॅप सुद्धा मिनिंगफुल आहे. आपल्याला माहिती म्युझिक. येस, हनी सिंग आठवला असेल लगेच सगळ्यांना. पण आपल्या क्लूज प्रमाणे इट इज इट मस्ट बी अ नेम ऑफ ॲनिमल अँड इट्स कॅप काही कुठला ॲनिमल नाही आणि रॅप सुद्धा काही कसलं फ्रूट नाही किंवा कसला ॲनिमल नाही. म्हणून ऑप्शन सेकंड इज ऑल्सो कॅन्सल्ड. इज एन.
Let us try N. Write N in the empty box. CANRAN. Yes, meaningful झालेत. Can and ran. पण can is not any animal. Ran is also not any animal. So N is also cancelled. First cancel, second cancel, third cancel. Then it must be fourth option. Let's try. Write T in the empty box. What are the words? CAT, cat. RAT, rat. Yes, cat is a name of animal and its food is rat. Milk सुद्धा food नाहीये. पण या ऑप्शन मध्ये, या क्लूज मध्ये बसणारा, या क्रॉसवर्ड मध्ये फिट होणारा ऑप्शन म्हणून रॅट. कॅट अँड रॅट. ज्यावेळी आपण इथे टी लिहिला त्यावेळी कॅट, रॅट हे दोन वर्ड पूर्ण झाले. नेम ऑफ एनिमल इट्स कॅट and name of its food is rat. So our option is option 4, C. Next question is, read the question with me. Choose the correct alternative in place of star. This is star. In place of star, to make meaningful words in the crossword. या ठिकाणी एक क्रॉसवर्ड दिलेला आहे आणि मगाशी एकच बॉक्स एम्प्टी होता. या ठिकाणी मात्र एम्प्टी बॉक्सच्या जागेवर स्टार दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलंय की चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. करेक्ट ऑल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. कशासाठी? टू मेक मिनिंगफुल वर्ड्स इन द क्रॉसवर्ड. या क्रॉसवर्ड मध्ये जे वर्ड तयार होणार आहेत ते मिनिंगफुल वर्ड तयार झाले पाहिजे. आणि ते ऑल्टरनेटिव्ह आपल्याला कुठं लिहायचं आहे? इन प्लेस ऑफ स्टार. कुठेही आजूबाजूला लिहायचं नाही, तर ज्या ठिकाणी स्टार दिलेला आहे त्याच ठिकाणी लिहायचं आहे. मग आता आपण फर्स्ट ऑप्शन पाहूया. फर्स्ट ऑप्शन इज के. लेट अस राइट के इन प्लेस ऑफ स्टार. के के के. पहा, फर्स्ट वर्ड तयार झालेला आहे अँकल. यू नो अँकल इज अ मिनिंगफुल वर्ड. अँकल मीन्स घोटा, पायाचा घोट नसतो त्याला इंग्लिश मध्ये अँकल म्हणतात. मग तो एक मिनिंगफुल वर्ड आहे. SINK, सिंक, हा सुद्धा मिनिंगफुल वर्ड आहे. सिंक आपल्या किचन मध्ये असतात का, भांडे धुवायचा बेसिन ज्याला म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड सिंक. पण फर्स्ट वर्ड जो आहे EKK, इट इज नॉट एनी मिनिंगफुल वर्ड. EKK ह्या स्पेलिंगचा कोणताही वर्ड इंग्लिश मध्ये नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट इज कॅन्सल्ड. कारण दोन वर्ड मिनिंगफुल झालेले आहेत, तिसरा वर्ड मात्र मिनिंगफुल झालेलं नाही. आणि आपली क्रायटेरिया काय आहे की सगळे वर्ड मिनिंगफुल तयार झालेले पाहिजे. पण लेट्स ट्राय सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज G. Let's write G in place of star. G, G and G. First word is angle. Second word is egg. And third word is sing. Angle is a meaningful word. Angle म्हणजे कोण. Egg is a meaningful word. Egg कोंबडीचं अंड किंवा कुठल्याही पक्षाचं अंड, इट इज कॉल्ड egg. And sing, sing means गाणं म्हणणे. हे तीनही वर्ड मिनिंगफुल आहेत. आपलं क्रॉसवर्ड बरोबर झालेलं आहे. तरी सुद्धा आपण ठरवलेलं आहे की घाई करायची नाही, कुठल्याही ऑप्शन निवडीमध्ये घाई करायची नाही. कारण बऱ्याच वेळा ट्रिकी क्वेश्चन असतात. पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन करेक्ट वाटतं, तिसरंही ऑप्शन करेक्ट वाटतं आणि
चौथा पर्याय असतो की वरील पैकी सर्व पर्याय बरोबर. आणि आपण जर पहिल्याच ऑप्शन मध्ये किंवा दुसऱ्या ऑप्शन मध्ये घाई केली आणि ऑप्शन सेकंड जर आपण सर्कल गोल केलं, खरं उत्तर असतं ऑप्शन 4. कारण फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही पर्याय बरोबर असतात. म्हणून कुठलंही ऑप्शन जरी आपल्याला वाटलं इट फिक्स इन द क्लू, पण तरी सुद्धा घाई करायची नाही. फर्स्ट ऑप्शन पाहून झालं, सेकंड ऑप्शन पाहून झालं. लेट अस ट्राय थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन इज J. ANJLE EJJCINJ. No. Any word is meaningful? No. No. No word is meaningful in this option. So option J is cancelled. Option is D. Let's try D. D, C, and D. And S and D, C, E double D, ed. No, these three words are not meaningful. So option 4 is also cancelled. आणि मग आपण ऑप्शन जी वर पुन्हा क्लिक करू. ज्यावेळी आपण जी तिन्ही ठिकाणी लिहू त्या ठिकाणी तिन्ही अगदी परफेक्ट मिनिंग झाले आहेत. म्हणून ऑप्शन सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. इट इज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा, आपली व्होकॅब्युलरी पण चांगली पाहिजे, स्पेलिंग चांगले पाहिजेत. स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजेत, म्हणजे शब्दांचे अर्थ पण माहित पाहिजेत, स्पेलिंग पण माहित पाहिजेत. तर आपल्याला क्रॉसवर्ड पझल चांगल्या पद्धतीने सोडवता येतं. नेक्स्ट क्वेश्चन. Next question is, choose the correct set of vowels. Choose the correct set of vowels to make meaningful words in the given riddle. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक मोठं दिसणारं, मोठं वाटणारं क्रॉसवर्ड पझल तयार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन, 4 लेटर करायचे आहेत. म्हणजे आपली व्होकॅब्युलरी चांगली असली, 4 प्रकारचे शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे. पहा आता, लेट अस ट्राय फर्स्ट ऑप्शन. काय सांगितलंय? चूज द करेक्ट सेट ऑफ वॉवेल्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स इन द गिव्हन रिडल. मग आता सगळ्यात महत्वाचा क्लू आपला आहे तो म्हणजे वॉवेल्स. आपल्याला या ठिकाणी वॉवेल्स करायचे आहेत. मग आपण एकदा सर्व ऑप्शन्स वरून नजर फिरूया. AIOU EIUA EAIU EIOU. प्रत्येक ऑप्शन मध्ये वॉवेल्स दिलेले आहेत. म्हणजे 4ही ऑप्शन आपल्याला पाहायला लागणारच आहेत. पाहूया आपण. फर्स्ट ऑप्शन इज AIOU. लेट अस फील A I O U. काय शब्द तयार झाला बरं? TURTLA. आता आपल्याला पाहिजे TURTL हे स्पेलिंग ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळी लगेच आपल्या डोक्यात क्लिक होतं की याच्या पुढचं लेटर ई पाहिजे, कारण टर्टल हा शब्द तयार होईल. आणि इथे ए लिहिल्यामुळे टर्टल हा मिनिंगफुल वर्ड काही आपला तयार झालेला नाही. सो ऑप्शन फर्स्ट इज नॉट द करेक्ट आन्सर. लेट अस ट्राय सेकंड ऑप्शन. Second option is EIUA.
EIUA. Let us write EIUA. आता पहा, फर्स्ट लेटर वर्ड तयार झाला आहे टर्टल, इट इज मिनिंगफुल वर्ड. सेकंड वर्ड तयार झाला आहे लिप, लिप म्हणजे ओठ, तोही मिनिंगफुल आहे. ELBUW, ELBUW हा काही मिनिंगफुल वर्ड नाहीये, म्हणून त्याचप्रमाणे PUAR, अगदी एक जरी शब्द मिनिंगफुल झाला नाही तर आपलं क्रॉसवर्ड इथं पूर्ण होऊ शकत नाही. सेकंड ऑप्शन इज ऑल्सो नॉट अवर आन्सर. थर्ड option is EAIU. Let us try the third option. EAIU. टर्टल तयार झालं बरोबर. LAP लॅब तयार झाला, लॅब सुद्धा बरोबर. ELBIW नो. आता ELBIW नावाचा स्पेलिंगचा कुठलाही वर्ड नाही, त्यामुळे हे सुद्धा काही आपलं ऑप्शन करेक्ट होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे PIUR हाही काही मिनिंगफुल वर्ड नाही, म्हणून ऑप्शन थर्ड इज ऑल्सो नॉट द करेक्ट ऑप्शन. सो लेट अस ट्राय फोर्थ ऑप्शन. Fourth option is EIOU. Read the spellings. First is TURTLE. Yes, it is the correct spelling. Turtle. Turtle म्हणजे कासव. Second option, second word is LIP, lip. Lip is also meaningful word. Third word is ELBOW, elbow. Elbow म्हणजे हाताचा कोपर, हाही बरोबर आहे. And POUR, pour. आता हा जरा नवीन शब्द वाटू शकतो काही मुलांना. इट इज अ वर्ब. पोर म्हणजे ओतणे. आपण दूध भांड्यामध्ये ओततो किंवा तेल बॉटलमध्ये ओततो, पाणी बॉटलमध्ये ओततो, त्याला शब्द आहे पोर. म्हणून अशा प्रकारे हे चारही शब्द अगदी आपले करेक्ट स्पेलिंगने तयार झालेले आहेत. त्याची करेक्ट मिनिंग्स आहेत, त्याला काहीतरी स्पेसिफिक मिनिंग्स आहेत, म्हणून ऑप्शन 4 इज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर दिस क्रॉसवर्ड पझल. The next option is next question is find the crossword find the correct word from the grid to complete the motto given below dash dash the animals. Find the correct word from the grid. Find the correct word from the grid. आता याला म्हणायचं ग्रीड. पहा बरं का, आपण आतापर्यंत जे एक्झाम्पल्स पाहिले ते क्रॉसवर्ड पझल्स होते, क्रॉसवर्ड होते. उभे शब्द, आडवे शब्द, उभे अक्षर, आडवे अक्षर जुळवून आपल्याला मिनिंगफुल वर्ड तयार करायचे ते. या ठिकाणी मात्र एक ग्रीड दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे, आणि त्या टेबलमध्ये जे काही लेटर्स आहेत त्या लेटर्स मधून आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे, त्या ग्रीड मधून उत्तर शोधायचं आहे. मग काय सांगितलंय तिथे, डॅश डॅश द ॲनिमल्स. या रिकाम्या जागी आपल्याला ह्या ऑप्शन पैकी योग्य शब्द भरायचा आहे. मग आता फर्स्ट ऑप्शन इज TRAP आहे का याच्यात, ट्रॅप. येस, TRAP, ट्रॅप. फर्स्ट ऑप्शन इज ट्रॅप, ह्या ग्रीड मध्ये आहे. मग आपण जर ह्या गाळलेल्या जागी हा जर शब्द लिहिला, म्हणजे या ब्लँक स्पेस मध्ये शब्द लिहिला ट्रॅप द ॲनिमल्स, आपल्याला गुलजार सरांनी मेसेजेस अँड मोटोज मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे की
मोटोज आणि मेसेजेस जे अशा प्रकार पद्धतीने असतात की त्याच्यातून एक पॉझिटिव्ह फिलिंग आपल्याला आलं पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा हे पॉझिटिव्ह फिलिंग आहे. पण झाडे तोडू हा मोटो किंवा हा मेसेज होऊ शकत नाही. आपल्याला काहीतरी चांगलं काम करण्यासाठी जे मेसेजेस वापरले जातात त्यांना मोटोज म्हणतात. मग इथं जर आपण ट्रॅप हा शब्द लिहिला तर काय वाक्य तयार होईल? ट्रॅप द ॲनिमल्स. ट्रॅप म्हणजे पकडणे, जाळ्यात अडकवणे. मग मला सांगा, ॲनिमल्सला आपण जाळीत अडकवतो का? ॲनिमल्सला पकडून ठेवतो का? पिंजऱ्यात अडकवतो का? नो, इट इज नॉट द मोटो. म्हणून आपलं जे क्लू आहे, आपल्याला ह्या रिकाम्या जागी जो शब्द लिहिलाय त्यापासून एक मोटो मिळाला पाहिजे, एक मेसेज मिळाला पाहिजे. आणि तो मोटो ट्रॅप ह्या शब्दाने काही आपल्याला मिळणार नाही, त्यांना ॲनिमल्सला ट्रॅप करायचं नसतं. मग ट्रॅप हे काही आपलं करेक्ट ऑप्शन होऊ शकत नाही. सेकंड आहे लव, LOVE. लव म्हणजे प्रेम करणे. लव द ॲनिमल्स, प्राण्यांवर प्रेम करा. होऊ शकतो हा मोठो, कारण प्राणी त्यांना बोलता येत नसलं तरी त्यांच्यावर आपण प्रेम करायचं असतं, त्यांना सांभाळायचं असतं, त्यांना जीव लावायचा असतो. कारण प्राण्यांना आपण जितकं जीव लावू तितकं प्रेम त्यांच्यावर करू, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ते आपल्यावर करतात. ते तर घोड्याचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. राणा प्रताप ज्यावेळी युद्धामध्ये जखमी झाला त्यावेळी चेतक घोड्याने शेवटपर्यंत त्याची सोबत केली. जखमी राणा प्रतापला त्या मैदानातून बाहेर घेऊन येण्याचं काम चेतकने केलं आणि जोपर्यंत राणा प्रताप शत्रूच्या तावडीतून सुटून बाहेर पडत नाही, शत्रूच्या पाठलागातून तो दूर जात नाही, तोपर्यंत चेतक धावत राहिला आणि अशा प्रकारे धावला की जेव्हा त्याला कळलं की आता राणा प्रताप सुरक्षित आहे, त्या ठिकाणी त्याने आपला जीव सोडला. म्हणून आजही राजस्थानमध्ये चेतक घोड्याची समाधी आहे. किंवा शिवाजी महाराजांच्या समाधी, त्यांचे जे घोडे होते किंवा त्यांचे जे प्राणी होते त्यांच्यावर शिवाजी महाराज खूप प्रेम करायचे. मग असं जे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की प्राण्यांवर जर प्रेम केलं तर प्राणी आपल्याला प्रेम परत त्याच्यापेक्षा जास्त पटीने देतात. म्हणून लव द ॲनिमल्स हा आपला मोठा होऊ शकतो. तरी आपण काय करूया, तिसरा आपण ऑप्शन पाहूया. आता लव द ॲनिमल्स, लव शब्द इथे आहे का? येस. लव शब्द आपल्याला इथं ग्रीड मध्ये सापडलेला आहे. लव, लव द ॲनिमल्स हा शब्द आपल्याला या ग्रीड मध्ये सापडतोय. तिसरं ऑप्शन आहे सेव्ह द ॲनिमल्स. आता तुम्ही म्हणाल मॅडम सेव्ह द ॲनिमल्स हा सुद्धा मोठं होऊ शकतो, कारण सेव्ह म्हणजे वाचवणे, प्राण्यांना वाचवलं पाहिजे. एखादा जखमी प्राणी आपल्याला रस्त्यावर पडलेला दिसला, तुम्ही बरेच मुलं करता पहा, आम्ही शाळेमध्ये बरेच मुलं झाडावरून एखादा पक्षी जर जखमी होऊन खाली पडला असेल तर त्याला उचलून घेतात, त्याला पाणी पाजतात, त्याला थोडंसं काही खायला घालतात आणि त्याला जीवदान देतात. सेव्ह द ॲनिमल्स इट इज ऑल्सो अ मोटो. अगदी बरोबर आहे. पण सेव्ह हा शब्द आपल्याला ह्या ग्रीड मध्ये सापडतोय का? लेट अस ट्राय, शोधूया आपण. सेव्ह शब्द कुठे सापडतोय? SAV या ठिकाणी आपल्याला हा शब्द सापडलाय. SAVA. मग हा शब्द सेव्ह आहे का? सेव्ह द ॲनिमल हा मोठं होऊ शकतो, पण तो आपल्या ग्रीड मध्ये नाही. कारण सेव्हचं स्पेलिंग आहे SAVE आणि इथे स्पेलिंग आलेलं आहे SAVA. SAVA आणि SAVE हे दोन डिफरंट वर्ड्स आहेत. म्हणून सेव्ह हा ऑप्शन आपल्याला जरी करेक्ट वाटत असला तो ग्रीड मध्ये सापडत नाही, त्यामुळे तो काही आपला ऑप्शन होऊ शकत नाही. म्हणून सेव्ह द ॲनिमल्स हा मोटो काही आपण ह्या ग्रीड मधून तयार करू शकत नाही. फोर्थ ऑप्शन आहे बेल्ट द ॲनिमल्स. बेल्ट म्हणजे बांधून ठेवणे. प्राण्यांना बांधून ठेवलं पाहिजे का? प्राण्यांना एक प्रकार बांधून ठेवणं म्हणजे एक प्रकारे त्यांचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेत असतो. म्हणून बेल्ट द ॲनिमल्स हा सुद्धा काही आपला मोठं होऊ शकत नाही. म्हणून द करेक्ट ऑप्शन इज लव द ॲनिमल्स. लव द ॲनिमल्स हा आपला मोठं पण होईल, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या ग्रीड मध्ये लव हे ऑप्शन सुद्धा सापडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर.
लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. आता सर चॅट बॉक्स चालू करता. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं असं मला अपेक्षित आहे. पाहूया कोण कोण देत आहे. मी प्रश्न वाचते. आय एम रीडिंग क्वेश्चन and I hope you will try to answer the question and find the alternative. Complete the grid by choosing proper set of letters. 2018 ला हा क्वेश्चन आपल्या परीक्षेला आला होता. पहा बरं, विचार करा. लेट अस ट्राय. अरे वा, व्हेरी गुड. बऱ्याच मुलांनी याचं उत्तर दिलेलं आहे. ज्योती, प्रशांत, निकिता, सचिन, योगेश, आलोक, व्हेरी व्हेरी गुड. ऑप्शन पाहूया. आता तुम्ही ऑप्शन अगदी करेक्ट निवडलेला आहे, पण तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा ज्या मुलांच्या काही मुलं असे असतील की त्यांच्या लक्षात आलं नसेल किंवा लक्षात आलं तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा कन्फर्म करूया. फर्स्ट ऑप्शन इज AIG CRAW. आता थोडस फास्ट घेते मी. CRAWING. CRAW क्रॅव काही शब्द होत नाही. ASTRIIH हाही काही मिनिंगफुल वर्ड होत नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट इज कॅन्सल्ड. ऑप्शन सेकंड इज PKL. PKL. CRPW काही शब्द अर्थपूर्ण शब्द होत नाही, त्याच्यामुळे पुढे जाण्याचा अर्थच नाही. आपण सेकंड ऑप्शन सुद्धा कॅन्सल करूया. थर्ड ऑप्शन इज OKE. OKE. आता इथं फर्स्ट ऑप्शन फर्स्ट वर्ड तयार झालाय. CROW आहे. क्रो हा एक मिनिंगफुल वर्ड आहे, पण OSTRIKH हा काही मिनिंगफुल वर्ड नाही. त्याच्यामुळं आपण हाही ऑप्शन कॅन्सल करू शकतो. कारण ईगल तयार झालाय, क्रो तयार झालाय, परंतु हा आडवा जो शब्द आहे, हा जो लेफ्ट कडून राईट कडे जाणारा शब्द आहे, हा काही मिनिंगफुल तयार झाला नाही. म्हणून आपल्या क्लू मध्ये काही तो फिट बसत नाही. ऑप्शन थर्ड इज ऑल्सो कॅन्सल्ड. ऑप्शन फोर OCE. CROW क्रो. OSTRICH ऑस्ट्रिच. CRANE क्रेन. EAGLE ईगल. सर्व पक्ष्यांची नावं तयार झालेली आहेत. 2018 हा प्रश्न आहे आणि तुम्ही किती हुशार मुलं आहात म्हणून मी तुम्हाला म्हणत असते यू आर द चॅम्पियन्स. कारण माझा प्रश्न वाचून होण्याच्या आत तुम्ही भरभर प्रश्न वाचला सुद्धा, ऑप्शन शोधले सुद्धा आणि पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर आले सुद्धा. सो रॉक, यू आर रॉकिंग चॅम्पियन्स. लेट अस ट्राय नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द पझल. Can you see my question? All of you? This is simple puzzle. Complete the puzzle. 2019 ला आलेला हा प्रश्न आहे. याचे ऑप्शन पहा. आता ज्या बरं पटपट उत्तर पाहूया कोण कोण उत्तर देत आहे. निकिता, किरण, इतके फास्ट उत्तर येत आहेत की मला नाव सुद्धा पटपट वाचता येईना. खूपच छान, खूपच छान, व्हेरी गुड. सुभाष, योगेश,
एक नाव वाचण्याच्या आधी लगेच भरभर पुढचे नाव येत आहेत, म्हणजे यू आर व्हेरी फास्ट, यू आर मुव्हिंग फास्ट, व्हेरी व्हेरी गुड. तर ऑप्शन काय आहे आता तुम्हाला सगळ्यांना समजच आहे, तरी सुद्धा लेट अस सॉल्व इट. ऑप्शन फर्स्ट BML. आता या ठिकाणी हा BML. आता तुम्हाला पाहिल्याबरोबर समजलं असेल की आडव्या लाईन मध्ये ऑरेंज शब्द तयार झाला पाहिजे. आपला फेवरेट कलर आहे हा ऑरेंज, नेहमीच आपल्या परिचयाचा असतो. त्यामुळे अर्ध स्पेलिंग पाहिलं तर तुमच्या पटकन लक्षात येतं की ऑरेंज शब्द तयार झाला पाहिजे. इथे काही ऑरेंज हे नाव तयार होत नाही. त्याचप्रमाणे उभा शब्द सुद्धा काही मिनिंगफुल नाही. मी आता स्पेलिंग वाचत बसत नाही. हे तीनही शब्द काही मिनिंगफुल नाहीत, म्हणून ऑप्शन फर्स्ट इज कॅन्सल. सेकंड ऑप्शन इज KGI, KNDIGI. हा काही कुठलाही कलर नाही किंवा कुठलाही वर्ड नाही. IRAN IE हाही कुठला मिनिंगफुल वर्ड नाही. या तिन्ही अक्षरांपासून कुठलाही मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही, म्हणून ऑप्शन सेकंड इज ऑल्सो कॅन्सल. ऑप्शन थर्ड इज IOG. IOG स्पेलिंग तयार झाले आहेत. इंडिगो, INDIGO इंडिगो, ORANG ऑरेंज, GREEN ग्रीन. कलर्स इंडिगो, ऑरेंज अँड ग्रीन हे तीन कलर्सचे नाव तयार झाले आहेत आणि त्यांचे स्पेलिंग करेक्ट आहेत. पहा, तुम्हाला ऑरेंजचं स्पेलिंग माहित असलं पाहिजे, इंडिगोचं स्पेलिंग माहित असेल. ज्यावेळी तुम्हाला स्पेलिंग माहित असतील त्याच वेळी तयार झालेले शब्द अर्थपूर्ण आहे की नाही, मिनिंगफुल आहे की नाही ते तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे ऑप्शन थर्ड इज करेक्ट, जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि ऑप्शन फोर्थ ऑफकोर्स इट इज नॉट द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन फोर्थ इज VPI, VNDIGP. काहीच शब्द तयार होत नाही. त्यामुळे पुढचे शब्द अक्षर भरण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपल्याला सापडलेला आहे करेक्ट ऑप्शन, ऑप्शन 3. लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. 2019 ला हा प्रश्न आलेला होता आणि पहा, प्रश्न इतके छान असतात, सोपे असतात की ते तुम्हाला हमखास मार्क मिळवून देणार असतात. त्यामुळे क्रॉसवर्ड पझल्स आणि पझल्स अँड रिडल्स ह्या दोन प्रश्नांवर कॉन्सन्ट्रेशन करा. तुमचे 4 मार्क अगदी कुठेही जाणार नाहीत. 4 मार्क तुम्हाला हमखास मिळणार आहेत. लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct option and solve the puzzle. 2020 ला 2020 ला हा प्रश्न आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला आहे. लेट अस ट्राय. पहा, मगाचा जो शब्द आहे तो इथे रिपीट झालेला आहे. तुमच्या झटकन लक्षात आला असेल. ज्या मुलांना पटकन लक्षात आले उत्तर देत आहेत सगळे. TURTL. पुढचा ऑप्शन काय आलं पाहिजे आपल्याला चांगलं माहिती आहे, ई आला पाहिजे. टर्टल शब्द तयार होऊ शकतो. मग टर्टल शब्द तयार होईल असं ऑप्शन कुठे आहे बरं? लेट अस सी. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली. फर्स्ट ऑप्शन इज KLO. लेट अस ट्राय फर्स्ट ऑप्शन. आता KLO आपल्याला माहित होतं की पहिला शब्द जो आहे तो टर्टल तयार झाला पाहिजे. आपल्याला स्पेलिंग माहिती आहे, पण TURTLK हा काही मिनिंगफुल वर्ड नाही, म्हणून आपला फर्स्ट ऑप्शन कॅन्सल. कारण KLEPLANT हाही काही मिनिंगफुल वर्ड होत नाही, म्हणून हे वर्ड्स काही मिनिंगफुल नसल्यामुळं ऑप्शन फर्स्ट इज कॅन्सल. देन लेट अस ट्राय सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज MGP.
Let us write the letters in the empty boxes. M, G, B. TURTLM कोणताही मिनिंगफुल वर्ड नाही. त्याचप्रमाणे MLE, PGANT तीन पैकी एक जरी वर्ड असा तुम्हाला सापडला की तो मिनिंगफुल नाही तर तो पूर्ण ऑप्शन आपला कॅन्सल होतो. म्हणून ऑप्शन सेकंड इज ऑल्सो कॅन्सल. लेट अस ट्राय थर्ड ऑप्शन. ऑप्शन थर्ड इज LSJ. आता मगाशीच आपण पाहिलं की जर या फर्स्ट बॉक्स मध्ये आपण L लिहिला तर TURTLL हा काही मिनिंगफुल वर्ड नाही. त्याचप्रमाणे डबल L पासून तयार होणारा कुठलाही शब्द आपल्याला माहिती नाही. म्हणून ऑप्शन थर्ड इज ऑल्सो नॉट द करेक्ट ऑप्शन. देन ऑप्शन फोर्थ, it must be the correct option, but we can try in the boxes. Let us try. Option fourth is E, H, S. काय शब्द तयार झाले आहेत? फर्स्ट वर्ड इज TURTLE, turtle. ELEPHANT, elephant. And HORSE, horse. Turtle, elephant, horse. तिन्ही मिनिंगफुल वर्ड तयार झाले आहेत. These three are names of animals. आणि म्हणून ऑप्शन फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्रॉसवर्ड पझल. म्हणजे ज्यावेळी आपण या रिकाम्या बॉक्सेस मध्ये अक्षर भरणार आहोत ते मिनिंगफुल असले पाहिजेत. त्यानंतर लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग पझल. या आणि एकच बॉक्स दिला आहे आपल्याला, फक्त एकच लेटर शोधायचं आहे. लेटर सांगा बरं मला, पाहूया कोण कोण उत्तर देत आहे. येस, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन 4 ओ. ऑप्शन 4 ओ जर आपण घेतला तर शब्द काय येतो? WOLF, उल्फ. FOLK, फोक. तरीच आपण काय करूया, तिन्ही शब्द पाहून बाकीचे उरलेले ऑप्शन सुद्धा पाहूया. जर जर ऑप्शन आपण घेतला तर WELF आणि FELK हे दोनही काही मिनिंगफुल वर्ड्स नाहीत. म्हणून ऑप्शन फर्स्ट इज नॉट द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सेकंड एस जर आपण लिहिला तर WSLF कुठलाही मिनिंगफुल वर्ड नाही. म्हणून ऑप्शन सेकंड इज ऑल्सो कॅन्सल. अँड ऑप्शन थर्ड जर आपण इथे ए लिहिला तर WALF वॉल्फ आणि FALK फॅक्ट हे दोन्ही शब्द आपल्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये नाहीत. म्हणून हे दोन्ही शब्द काही अर्थपूर्ण होत नाहीत. तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ऑप्शन 4 ओ, इट इज द करेक्ट ऑप्शन. सो ओ इज द फिट ऑप्शन इन द क्रॉसवर्ड. WOLF उल्फ, FOLK फोक. तर अशा प्रकारे मिशन आरंभला कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण असे बरेचसे मुलांनी क्रॉसवर्ड पझल अगदी इझिली सोडवलेले असणार. असे क्रॉसवर्ड पझल जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ग्रिड्स, क्रॉसवर्ड प्लस डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स ऑफ पझल्स हे सोडवा. हे सोडवल्याने जास्तीत जास्त तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग होणार आहे, मेंदूला चालना मिळणार आहे. आणि एकदा मेंदूला जर तुम्ही चालना मिळत गेली तर त्याचा नक्कीच तुमच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासासाठी, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, नवोदय असेल किंवा आणखी इतर कुठल्या स्पर्धा असतील त्या स्पर्धा परीक्षांसाठी तुमचा मेंदू चांगला तयार होणार आहे.
म्हणून हे ब्रेन स्टॉर्मिंग, ब्रेन रिफ्रेशिंग अँड स्टडी विथ फन अँड इन द स्टाईल ऑफ गेम्स हा एक पझल्स अँड रिडल्सचा फॉर्मॅट आहे. आणि हा फॉर्मॅट जर तुम्ही फॉलो केला, पझल्स अँड रिडल्सचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला त्याचा तुमच्या आनंदाने अभ्यास करण्यात मात्र नक्की फायदा होणार आहे. इंग्लिशमध्ये एक स्लोगन आहे, लर्न टुडे अँड लिव्ह टुमॉरो. आणि म्हणून आपण ही जी मिशन आरंभची पूर्ण टीम जिल्हाभरातून काम करत आहे, तुमच्यासाठी सर्व टीचर्स एफर्ट्स घेत आहेत. त्या एफर्ट्सला तुम्ही पुरेपूर साथ द्याल, त्याप्रमाणे परिश्रम कराल, एफर्ट्स घ्याल आणि मिशन आरंभमध्ये जे जे तुम्ही शिकला आहात त्याची भरपूर प्रॅक्टिस करून तुम्ही शेवटच्या परीक्षेमध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा मागच्या वेळी म्हटलं तसं झेंडा गाडून याल, याची मला नक्की खात्री आहे. मिशन आरंभ हा जो प्रोजेक्ट आपल्या माननीय सीओ साहेबांनी आणि माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी एक आमच्या पुढे ठेवला, त्यासाठी एक नवीन संकल्पना आमच्या पुढे मांडली. त्या प्रोजेक्टमध्ये काम करताना मी वैशाली कदम, मला खूप आनंद होतो आहे की मी ह्या एक टीमचा भाग झाले आहे. आणि म्हणून असा एक सुंदर प्रोजेक्ट जो आम्हाला स्वतःला सुद्धा मुलांशी कनेक्ट, पूर्ण आता जिल्ह्याभरातल्या मुलांशी आम्ही याच्यातून कनेक्ट झालेलो आहोत. जिल्ह्याभरातल्या स्कॉलर मुलांशी ज्याने आम्हाला कनेक्ट केलेलं आहे, त्या अशा प्रोजेक्टसाठी माननीय सीओ साहेब आशिष जिरेकर, माननीय शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांचे मी मनोमन आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या पाथर्डी तालुक्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब हेही आज आपल्या ह्या क्लासला उपस्थित आहेत. त्यांनी समोर येऊन प्रोत्साहन दिलं त्याबद्दल. त्याचप्रमाणे आपल्या मिशन आरंभ टीमचे जे टीम लीडर आहेत माननीय कराड साहेब यांनी मला ह्या टीमचा एक भाग बनवलं आणि माझा खारीचा वाटा या मिशन स्कॉलरशिप मिशन आरंभमध्ये उचलण्याची एक संधी दिली. त्याबद्दल आपले माननीय गट शिक्षणाधिकारी भवार साहेब, माननीय विस्तार अधिकारी कराड साहेब, त्याचप्रमाणे टेक्निकल सहकार्य करणारे रामनाथजी वाघ सर, या घोगरे सर, आम्हाला याचं ट्रेनिंग देणारे कुलकर्णी सर, या सर्वांचे तर आभार मानतेच. पण मी आज एक विशेष आभार मानणार आहे. माझं ह्या पीडीएफचं प्रेझेंटेशन जे आहे, ती प्रेझेंटेशन मी दिलेलं असेल तरी याचं डिझाईन आमचेच एक सहकारी घुमरे सर यांनी केलं आहे. त्यामुळे घुमरे सरांचे सुद्धा मी पर्सनली आभार मानते. त्याचप्रमाणे आपण सगळेजण माझे कलिग टीचर्स या क्लासमध्ये उपस्थित असालच, तुमचेही मी आभार मानते. आणि मिशन आरंभचे हे जे 400, 450, 500 मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ह्या चॅम्पियन स्टुडंट्सचे मी आभार मानते. त्यांना ऑल दी बेस्ट म्हणते. लेट अस रॉक आवर डिस्ट्रिक्ट, लेट अस रॉक द एक्झामिनेशन, लेट अस प्रूव्ह आवरसेल्फ अँड आपल्या पाथर्डी तालुक्याचा, आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा मान आपण पूर्ण राज्यामध्ये वाढवाल आणि यासाठी भरपूर प्रयत्न कराल. यासाठी सर्वांना ऑल दी बेस्ट अँड बाय, सी यू सून.